हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व चांगले आहात. आणि इथे सकाळ झालेली आहे. मी तुम्हाला नाईटीवर याच्याकरता दिसत आहे की मी लावलेली आहे वॉशिंग मशीन. सगळे कपडे धुवायला लावून दिलेले आहे. आणि तुम्हाला मी एक सांगते आहे, माझ्यामुळे लाडूला लूज मोशन चालू झाले. आणि त्याचं कारण काय? तर कारण असं की दूध संपून गेलं होतं गाईचं. तर मी काय म्हटलं, 2-3 बिस्किटं बुडवून दिले आणि थोडं तिला काही खाऊ घालून दिलं तर काही टेन्शन नाही राहणार. काय झालं बाबा? हाय ना, गरम पाणी होते आणि ती म्हणते हा मम्मा हा. गाईस, तिला लूज मोशन चालू आहे म्हणून मी ना तिला दही दिलेली आहे मस्तपैकी. प्लेन दही पण खाते आणि साखरेची पण खाते. तिला दोघी दही चालतात आणि फ्लेवर्ड पण खाते. मॅडमांना दहीच आवडते म्हणून म्हटलं चला हिला दही देऊन टाकू, जुलाब होता ते म्हणून. आणि मी इथं सगळ्या बेडशीट्स काढून टाकलेल्या आहे कारण की रात्री लाडूला भरपूर जुलाब झाल्या. जिथं चालेल तिथं जुलाब. मी तर साफ करून करून हैराण झाली होती. तिला वॉशरूमला नेऊन धुवून हैराण झाली होती. शेवट एक डायपर लावला, डायपरमध्ये पण जुलाब केली. त्याच्यानंतरून तिला एक डायपर लावला, मग तिने डायपरमध्ये जुलाब नाही केली, झोपून गेली. तिला रॅश क्रीम लावली कारण की जुलाब झाल्यावर तिला ना बटक्सकडे आणि पुढच्या प्रायव्हेट पार्टकडे तिला खूप जास्त रॅशेस होता म्हणून मी रॅश क्रीम लावून दिली. हे सगळ्या बेडशीट्स काढून टाकलेल्या कारण की तिने बेडशीट्सवर पण शिशी पॉटी केली होती, जुलाब झाला होता तिला. ते तर मी रात्रीच पुसून घेतलं होतं. मी थोडंसं जिथे तिने शिशी पॉटी केलेली आहे तिथं मी थोडंसं साबण लावून ब्रश मारून धुवून घेतलं बेसिंगमध्ये आणि बाकीचं मग मशीनमध्ये लावून दिलं. कारण की एवढं सगळं हाताने धुवून आणि मग हाताने पिळणं ते मग ते 8 दिवस तर माझ्याकडनं काही सुकणार नाही आहे. आणि मॅडम मस्त दही एन्जॉय करताय. बाबू, दही दाखव सगळ्यांना तुझी दही. सोनड, दही दाखव सगळ्यांना. दही दाखव. अच्छा, गुड गर्ल आहे माझी. रूमचा अवतार बघा, बिफोर आफ्टर तर मी दाखवूनच दिली. दिस इज अ बिफोर लुक आहे. आणि आता पाणी तापलेलं आहे. आम्ही चाललेलो आहे आंघोळीला, आहे ना लाडा? तेव्हा तिथे पाणी तापून आहे आमचं. गाईज, सगळं रूम वगैरे झाडून आहे ना, बेडशीट लावून घेतलेली मस्त. आणि ना आता फायनली ते फक्त उशा लावायचे बाकी. ह्या मॅडम लाईट चालू बंद करायचं शिकलेलं आहे, त्याच्यामुळे त्यात काय वाद नाही. आता सगळ्या उशा असे लावून घेते व्यवस्थित. उशा का बरं लावतो माहिती आहे का? कारण की ना ती भिंतीवर डायरेक्ट डोकं आपटून देते. तिचं चालू लाईट बंद करणं, जस्ट इग्नोर. आणि इथं मस्त ना स्वच्छ धुतलेल्या बेडशीट लावून घेतलेलं आहे. बाकी आता सगळ्या उशीचे कवर तर काढायचेच आहे. आणि ना तिथे पलंगावर मी ठेवलेले आहे सगळे धुवायचे कपडे. भाई, मी बेडशीट लावून जास्त दमलेली. बेडशीट लावणं इज सो मच टफ काम. आणि आंघोळ झाल्यापासून मी अजून रेडी झालेली नाही. तेच गाऊन अडकवून घेतलं. आता मी चेंज करेल मस्तपैकी कपडे आणि तयार होणार आहे. एक शूट आहे मला त्याच्यासाठी. उशीचे कवर बघा केवढे निघालेले. आणि तिथे दाराकडे थोडेसे आणि हे सगळे उशीचे कवर काढून घेतलेले. कारण की ना हे मी ना 15 दिवसात नाही एकदा तर करते. हे पहा केवढे निघालेले, बघितलं गाईज. 4:30 वाजल्या आज तरी पण लाडू झोपत नाहीये. ना मला तयारी करू देते ना मला शूट करू देते. काय परत तिला दही देऊन टाकली. दही आणि चम्मच सोबत दही खाऊ राहिली. आणि इथं मी थोडीशी तिला मॅगी बनवायला ठेवलेली आहे, चीजवाली. तिला थोडं खाऊ घालून देते म्हणजे तिचं पोट भरलं की ती झोपून जाईल. मॅगी आहे गव्हाची, त्याच्यामुळे ना मला बोलू नका की तू का मॅगी का खाऊ घालते. मॅगी खाऊ घालू नको, मॅगी गव्हाची आहे आणि ती सेफ आहे म्हणून मी तिला देते. आणि आता मला ना शूट करायचं, तयार व्हायचं, ही अजिबात काही सुचू देत नाही. हे बघ, झोपत पण नाही, 1 तास पण झोपत नाही आहे. मी कसं शूट करू, कशी तयारी करू आणि कसं आउटफिट माझं चेंज करू मला काहीच कळत नाही. त्याच्यामुळे माझा आजचा व्लॉग आहे नाईटीवरच. गाईज, फायनली लाडूची चीज मॅगी रेडी आहे गाईज. आणि आता ही लाडू खाते मस्त. सकाळी तिने भात आणि मटनचा रस्सा खाल्ला होता, तर तिच्यासाठी काय श्रावण ना तिला दिला होता. आणि ते लाडू मॅगी खातोय. गाईस, तुम्ही पण असे आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्याकडे कपडे असून नवऱ्याचा टी शर्ट घालून जे सॅटिस्फॅक्शन भेटतं ना, ॲक्च्युली ना माझ्याकडे कपडे आहेत पण सगळे सुकतात. ते सगळे सुकतात. ते एक पण असा कोरडा नाही आहे घालू म्हणून मी आज त्याचा शर्ट घातलेला आहे गाईज. त्याच्यामुळे डोंट जेलेस ऑन मी. मी काही पण कोणाचे पण शर्ट नाही घालत, माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या सासूचं सोडून.
मी कोणाचंच नाही घालत, समजलं. आणि आम्ही आता चाललेलो आहे लाडूला खेळवायला बाहेर. गाईज कसं वाटलं आउटफिट नक्की सांगा. आणि हा माझा सगळ्यात फेवरेट आरसा आहे, मी तिथं जातेच. आणि काहीच तयारी नाही केलेली. जिस इज अ माय नॅचरल स्किन गाईज. चल बाबू. गाईज फायनली बाहेर आलेलो आहे. आणि ना फिल्टर नाही ते ना वातावरणाने माझी स्किन रिफ्लेक्ट होते. आणि हिला ते डॉग्स भेटलेले खेळायला, ते खेळते. छान वातावरण आहे, तुम्हाला दाखवते थांबा. किती सुंदर वातावरण आहे, ढग आलेले आहे. थोडा लिटिल बिट पाऊस पडतोय. हा तर एकदम खतरनाक डॉग आहे, मला अजिबात आवडत नाही. आणि लाडू आणि हे पिल्लं मस्त खेळतात. हे लाडू असताना हात नाही लावते. ही शी बाबू, असं कशाला पण हात नाही लावू. फेक खाली. हा बघ डॉगी आहे, मस्त खेळतात. इथे सफेद हे ब्लॅक. हा कर जे ऐकत नाही, तिच्या मनाने ठेवते, मनाने. गाईज राधा झोपलेली आणि मी मस्तपैकी आहे ना गरम चहा पिते. थोडंसं दूध उरलंय शेवटचं. आणि मॅडम तिकडं झोपलेला आहे. तो प्लीज डू नॉट नजर मी, कारण की मला नजर लागली का माझं लगेच डोकं दुखायला लागतं. आणि व्लॉग असंच कंटिन्यू बघा, खूप छान आहे, रिअलिस्टिक रुटीन आहे. हॅलो गाईस, झाली आहे संध्याकाळ आणि आमच्या लाडू मॅडमला लागली आहे भूक. त्याच्यामुळं मी इथं बनवते आहे फ्रेंच फ्राईज. आणि इथे मी बनवलेली पण आहे सॉल्टेड मस्तपैकी, पण ते थंड व्हायला ठेवलेले आहे. तिला लगेच नाही देऊ शकत कारण की खूप जास्त गरम आहे. आणि मी बटाट्याची भाजी करणार आहे म्हणून हे 5-1 बटाटे होते छोटे छोटे. हे बघ, हे एवढे छोटे 5-1 बटाटे बस, तेच कापलेले. आणि आता लांब कापून त्याची भाजी वगैरे बनवून घेईल. आणि आमच्या मॅडम करता आहे डायमीस पण, त्याच्यामुळे ना आता तिला मी ते थंडे झाले का बघून आहे ना फ्रेंच फ्राईज देऊन टाकते खायला. बसा. यम्मी झाले थंडे. घे, गरम लागलं. राधा खाती मस्तपैकी फ्रेंच फ्राईज. गरम आहे वाटतं, खाते पण कसं तरी. म्हणजे त्याला पेशन्स नाही तर काय करणार. आणि इथं अजून थोडेसे बनतात ते, तिच्यासाठी छोटीशीच कढई ठेवते मी. आणि हे बनले का झालं मग तिच्यापुरतंच बनवून घेते. आणि हे भांडे पडलेले आहे सकाळचे. मी आता डायरेक्ट एकच टाईम भांडे घासते. 24 घंटे किचनमध्ये उभं राहून भांडे घासत बसत नाही. एकच टाईम रात्रीचे भांडे घासते मस्त. आणि मॅडम खात आहे फ्रेंच फ्राईज. तुम्ही खा. हां देते. आमचं प्यार आहे दोघांचं. मी आता बनवते बटाट्याची भाजी. हे बघा, इथं कांदा, टमाटा, लसूण, अद्रकची पेस्ट, त्याପରେ जिरं, मोहरी आणि हिंग टाकून दिलेलं आहे. कढीपत्ता पण फोडणीला देऊन दिलेला आहे. इथे बटाटे ठेवलेले. आज बटाट्याची सिंपल भाजी बनवणार आहे. चटका लाग्या, सिंपल भाजी बनणार आहे. आणि कोणी म्हणतं की ब्लॉग शूट करताना एकदम जास्त गॅसकडे मोबाईल नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी मोबाईल जर ठेवते प्लेस करते गाईज. आणि तुम्हाला सांगते, ब्लॉग शूट करताना आहे ना माझी लाडू मला अजिबात पण त्रास देत नाही. तिची मस्तपैकी खेळत राहते बरं का. तेव्हा तिथं उभा आहे लाड्या. आणि ना त्याला ना आजकाल मच्छर खूप चावू राहिले, खूप मच्छर झालेले. पावसाचे ना मच्छर असतातच बरं का. त्याच्यामुळे ना काहीच थांब पडशील, त्याच्यामुळे ना काहीच करू शकत नाही. तर मॅडम 5-5 मिनिटाला करतात मला. आणि तिला असं घ्यायलाच लागतं मला. आणि आता मी मस्तपैकी त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस टाकून देते. बटाटा वाफेला ठेवून देते आणि हिला घेऊन थोडा वेळ बसून घेते, म्हणजे तिला पण बरं वाटेल की मम्माने मला धरलंय. ठीक आहे. तर इथे मस्त. हॅलो गाईज, हे लाडूला घेऊन स्वयंपाक करायला लागतो. अशा सगळ्यांना फ्लाइंग किस दे, पप्पी दे, सगळ्यांना पप्पी दे. हे बघ, भाजी बनते आणि हिचा त्रास असा आहे. गाईज इथे लाडू खेळते खाली. आणि मला आहे ना स्पेशली भाजीमध्ये आहे ना हे खूप आवडतं, काय म्हणतात त्याला, जिरं. कोणाकोणाला जिरं जास्त आवडतं भाज्यांमध्ये किंवा काही पण असो. मला साबुदाण्यात पण जिरं स्पेशली खूप जास्त लागतं. जास्त म्हणजे पण लागतं जिरं. कोणी खूप कंजूसपणा करून टाकतं, त्याच्यामुळे मला आवडतं जिरं खूप आवडतं. आणि ना कोणाकोणाच्या घरी बटाट्याची भाजी जास्त आवडते
मला कमेंट करून सांगा. आणि हप्त्यातनं 3-4 वेळेस बटाट्याचीच भाजी बनते हे पण सांगा मला. मसाल्याचे डबे देते, घे मम्मा घे. मी स्वयंपाक करते, मॅडम त्याच्यातनं काढून काढून डबे खेळताय आणि मला म्हणजे उचल. आणि इथे मस्तपैकी अशी कापवाली ना बटाट्याची भाजी करून घेतलेली, किती टेम्पटिंग दिसते बघा गाईस. हा व्यक्ती याची उद्या मम्मी येणार आहे म्हणून याने एवढा भाजीपाला आणलेला नाही गाईज. देऊ नको परत मला काय, हे मला माहिती गाईज. ही व्यक्ती मेथीची भाजी 1.5 महिन्यात आमच्या घरी जिंदगीत आली नाही गाईज. अजून फ्लावरने आली. या व्यक्तीने 1.5 महिन्यात आज त्याची मम्मी उद्या येणार आहे म्हणून आज आणलंय भाजीपाला गाईज. मम्मी येणार आहे म्हणून त्याने सगळं आणलेलं आहे गाईज. हे दिसी एवढा बाजार स्वतःच्या मनाने करून आणले. त्याची मम्मी येणार आहे उद्या म्हणून. बघा गाईज, हे बघा दिसलं गाइस. दूध बटर, हे बघा मम्मी के स्वागत में ब्रेड गाइस. देखा देखा गाइस, उसकी मम्मी आई आ रही है कल इसलिए. देखा गाइस, देख फॅन आणि लाईट चालू करून इथं बसलेले बघितलं गाइस. दिस इंसान का ग्लो देखो फेस पे गाइस. कल इसकी माँ आने वाली इसलिए गाइस. देखा गाइस. और ये देखो नुसतं बटर खा रही गाइस. इकडे लाडू आमचा बसलाय वाट बघत चपातीची. इकडे चपाती रेडी होत आहे. ही चपाती वस्तू लाडू. तिथे दूध ओतू गेलेलं आहे, एक कांड हो गया आहे. आता घरी फक्त गाईचं दूध येत जाईल. आणि ना भाजी मी अशी निवडते, डायरेक्ट कापून देते, झालं काम 25. इथं लाडू मस्त पैकी चपाती खाते. हे बा चपाती मॅन चपाती खा रहा है. काय नाही 1-2 घास खाते, झालं तिचं. चवलं यायचे लाडूने तो ब्रेड तोडून ठेवलेले आणि इथं ठेचा आहे मस्तपैकी मी बनवलेला, मेड बाय मी. इथे लाडू मस्तपैकी डान्स करते गाईज. जेवण झाल्यानंतर जेवण जिरवणं इज मॅन्डेटरी की नाही. मस्तपैकी डान्स करते. आणि ना गाणं मी याच्याच करता दाखवत नाही आहे कोणत्या गाण्यावर डान्स करते, कारण की यूट्यूबला लगेच कॉपीराईट सीन येतो. त्यामुळे तिला ना आता रात्रीला डिनर दहीभात देते, म्हणजे ती थोडी गाढ झोपेल रात्रीची. आणि पप्पाचा मोबाईल बघता बघता खाणं चालू आहे मॅडमचं. आणि गाईज व्हिडिओवर फर्स्ट टाइम असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करून घ्या. म्हणजे न्यू व्हिडिओ जर पोस्ट केले तर तुम्हाला बेल आयकॉन क्लिक केलं तर नोटिफिकेशन आपोआप होईल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर. आणि माझा ना मध्ये मध्ये व्हिडिओचा पोस्ट करायचा टाईम संध्याकाळचा 4 वाजताचा होता, पण आता थोडा डिले होऊन तो 7 वाजेवर जातोय. थोडं मागे पुढे होऊन गेलं तरी मी इंस्टाग्रामला स्टोरी लावून देईल आणि तिथं लिंक पण टाकून देईल. तुम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरीवर क्लिक करून लिंकला टच करून तुम्ही फुल माझा यूट्यूब व्लॉग बघू शकतात. आणि यूट्यूब व्लॉगमध्ये काय अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय वेगळं कॉन्टेंट टाकायला पाहिजे ते तुम्ही मला म्हणजे सांगू शकता की अजून वेगळं काय कॉन्टेंट टाकायला पाहिजे. किंवा तुम्हाला कोणती आमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे किंवा माझं प्रेग्नन्सी जर्नी ऐकायची आहे किंवा PCODमुळं आणि PCOSमुळं कसं कन्सिव्ह केलं ते ऐकायचे. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे इन डिटेल मला ते सांगा. आणि लवकरच यूट्यूबचा जो नवीन अपडेट आलेला आहे त्याच्यावर मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तसं खा ना आवड्या, खा ना. मी खाऊ इकडे जाते बनते ना. काय करते अनु? चौथ्यांदा झाडू राहिली सकाळपासून घर. तुझी पोरगी खराब करते आणि मला 24 घंटे तिने मोलकरी म्हणून ठेवलेले. मी कचरा करते, मी आवरते, झोपायचा वेळ आहे. कोण झाडू मारतं झोपायच्या वेळेला? हा ती मारते जशी आहे ना. हा तूच मारणारी झाडू. पसारा करायचं फक्त, बस एवढंच येत आहे ना. माझं डोकं दुखू दे, वाल्या डोक्यात मुंग्या येऊ दे, मला करायलाच लागतं. सकाळी नाश्त्यासाठी, नाश्ता म्हणजे लाडूला पण इडली आणि डोसा आवडतो, मग भिजवलं होतं इडलीचं आणि डोशाचं. आणि आई पण येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी एक्स्ट्रा घरात पाहिजे. आणि श्रावण आलेला आहे, अंड्याचं आमलेट करून खाऊ नाही शकत. कोणाचा फोन येतोय?
दाखव रूम दाखव मी कसं स्वच्छ केलंय दिवसभर. मी आफ्टर बिफोर नाही शूट केलं. काहीच दिवसभर आवरलं एवढा स्वच्छ रूम आणि लाडूला धरून सगळे घरातले कामं करणं इज सो मच टफ आणि एवढं क्लिनिंग तुम्हाला मी माझ्यामुळं दिसू राहिलं. आणि रात्री ना माझा गॅस मी रोज घासत नाही सध्या, कारण की माझा गॅस लवकर खराबच मी करत नाही. इथं मी ना याच्यामुळं मला गॅस आज पुसायला लागतोय, कारण की ना 2 वेळेस माझ्याकडनं दूध ओतू गेलं होतं. त्यामुळे म्हटलं की चला यार दूध ओतू गेले, मग दुधाचा वास येतो, ते दूध थोडं पुसून घेऊ. मी काय फक्त एक आहे ना ओला कपडा मारलेला आहे, सगळं दूध पुसून घेतलं, पाणी टाकलं आणि सगळं पाण्याने सगळं काढून घेतलं. आणि आज आहे ना मी तुम्हाला सिरियसली सांगते, हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर. हाय, सबस्क्राईब माय चॅनल. बोल बोल बोल. गाईज आजचा दिवस असा होता छान असा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब आणि बस.